पुण्यामध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना करणार चक्काजाम आंदोलन। एसटी तिकीट दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। एसटीची तिकीट दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी करणार आंदोलन। मंत्री गिरीश महाजन यांचा लोकलनं प्रवास। लोकलच्या डब्यात बसून सर्वसामान्यांप्रमाणे केला रेल्वे प्रवास। भाजपचे आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची करणार फेरमागणी। पालिका निवडणुकीसंदर्भात उद्या सुनावणीची शक्यता। वेगवेगळ्या 57 याचिकांवर एकत्रित सुनावणीचा अंदाज। तब्बल 23 महापालिकांवर सध्या प्रशासकीय राजवट। बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा। मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेचे शेकडो पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश पार। अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश संपन्न। सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर। देशामध्ये सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। अमरावतीच्या मोर्शी वरुड महामार्गावर भीषण अपघात। अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 12 जण जखमी। उल्हासनगरमध्ये बांगलादेशींची माहिती देणाऱ्यांना शिवसेनेकडून मिळणार 1000 रुपयांचं बक्षीस। उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून लावण्यात आले बॅनर। अखंड हिंदू राष्ट्राचे 500 पानांचं पहिलं संविधान तयार। 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळ्यात देशातील लोकांसमोर केलं जाणार सादर। मुंबई मेट्रोच्या 8व्या मार्गिकेला सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय। मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडलं जाणार। आणि नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव। जिल्हा प्रशासन सज्ज। 20 कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे झाला मृत्यू। प्रशासनानं 390 कोंबड्या केल्या नष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।